कारण हिंदू धर्म अनादिकालापासून आहे आणि हिंदू धर्मामध्ये राम, कृष्ण इत्यादी देवदेव संत अवतीर्ण होऊन गेले आहेत. म्हणून आपल्या धर्माचा अंत संभव होत नाही, म्हणजे अंत होत नाही. तर इतर धर्माचे जास्त माहिती का? पहिले त्यांचे धर्मगुरू येतात, मग धर्म स्थापना करतात, मग त्यांचे नियम जे असतात ते सुरू होतात. धर्माचे लोक काय करतात माहिती का? ते लोक आपल्या देशात येतात, पहिले ते हात दाखवतात आणि धर्म परिवर्तन करायला लावतात. परंतु असे करणं खूप पाप आहे. कारण स्वधर्मो निधनं श्रेय परधर्मो भयावह. आपल्याला आपला धर्म दुःखदायी जरी वाटत असला तरी तो आपले कल्याण करणार आहे. आणि दुसऱ्याचा धर्म आपल्याला वरून गोडगोड जरी वाटत असला ना तरी तो आपल्याला दुःख देणार आहे, नरकात नेणार आहे. म्हणून आपण ज्या धर्मात आहो ना त्या धर्मात राहू. एकदा स्वामी विवेकानंदांनी एका विधर्मींनी विचारले की सर्व धर्म सम आहेत का? त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, हो सर्व धर्म सम आहेत. त्यावर ते विधर्मी म्हणाले, सर्व धर्म जर सम असतील तर तुम्ही आमच्या धर्मात यायला काय हरकत आहे? तेव्हा स्वामी विवेकानंद एवढे गोड उत्तर देतात, म्हणतात की सर्व धर्म जर सम असतील तर आम्ही आमच्या धर्मात राहिलो तर काय हरकत आहे? आता काय तर विष्णू धर्माच्या पुराणामध्ये असलेले आहे की गाय सर्व विश्वाची माता आहे. आणि महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये असे आहे की गाय सर्व प्राण्यांची आहे. विठ्ठल